मित्रांनो, परदेशात फिरायला जाणे आणि समुद्र किनाऱ्यावर आनंद लुटणे हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. पण हेच स्वप्न अचानक जेव्हा एका भयंकर अपघातात बदलून जाते, तेव्हा संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळतो. अशीच एक अत्यंत मनाला चटका लावणारी आणि खळबळजनक बातमी समोर आली. व्हिएतनाममधील प्रसिद्ध असणाऱ्या फू क्वॉक बेटाजवळ भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी एक स्पीड बोट समुद्रात अचानक पलटली. या भीषण अपघातात तब्बल 15 भारतीय पर्यटकांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आणि अनेक जण गंभीर जखमी झालेत. व्हिएतनाममधील भारतीय दूतावासानेही या धक्कादायक घटनेला अधिकृतपणे दुजोरा दिलाय. हसत खेळत पर्यटनासाठी गेलेल्या या निष्पाप भारतीय नागरिकांवर नक्की काळाने कसा घाला घातला, समुद्राच्या मध्यभागी नेमकं घडलं तरी काय, आणि प्रशासनाकडून सध्या तिथे काय बचाव कार्य सुरू आहे, या दुर्घटनेची संपूर्ण आणि सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी रोनक सरनोबत. तुम्ही पाहताय अनफिल्टर्ड महाराष्ट्र. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार ही अत्यंत दुर्दैवी घटना 11 जुलै रोजी दुपारी साधारणपणे 1 वाजेच्या सुमारास घडली. व्हिएतनाममधील फू क्वॉक हे बेट आपल्या निळाशार समुद्रासाठी आणि सुंदर वातावरणासाठी जगभरातील पर्यटकांचे, विशेषतः भारतीय पर्यटकांचे आवडते ठिकाण मानले जाते. दरवर्षी हजारो भारतीय पर्यटक इथे सुट्ट्या घालवण्यासाठी जात असतात. घटनेच्या दिवशी 32 भारतीय पर्यटकांचा एक गट समुद्रातील बेटाची सफर करण्यासाठी एका स्पीड बोटमध्ये बसला होता. या स्पीड बोटमध्ये पर्यटकांसोबत चालक आणि काही कर्मचारी देखील उपस्थित होते. सर्व काही व्यवस्थित सुरू असताना आणि पर्यटक समुद्राचा आनंद घेत असतानाच दुपारी 1च्या सुमारास अचानक ही वेगवान स्पीड बोट अनियंत्रित झाली आणि समुद्राच्या लाटांचा फटका बसून ती पाण्यात पलटली. स्थानिक वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार अपघाताची माहिती मिळताच व्हिएतनामच्या सागरी सुरक्षा रक्षक दल आणि स्थानिक प्रशासनाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतला आणि युद्ध पातळीवर बचाव कार्य सुरू केले. समुद्राच्या पाण्यात बुडणाऱ्या लोकांना वाचवण्यासाठी स्थानिक कोस्ट गार्डने शार्थीचे प्रयत्न केले. या शोध मोहिमेदरम्यान आतापर्यंत 23 जणांना सुखरूप किंवा जखमी अवस्थेत पाण्यातून बाहेर काढून किनाऱ्यावर आणण्यात आले. या सर्व 23 जणांवर सध्या स्थानिक रुग्णालयामध्ये अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. जखमींमध्ये काही जणांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचंही सांगण्यात येत आहे. मात्र दुर्दैवाची बाब म्हणजे या अपघातात 15 भारतीय पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला. त्यांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले. या दुर्घटनेनंतर स्थानिक पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात या स्पीड बोटबद्दल अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली. अपघात झालेल्या या स्पीड बोटचा नोंदणी क्रमांक EG26751 असा आहे. ही बोट व्हिएतनाममधील ट्रॅव्हल कंपनीच्या मालकाची आहे. ही कंपनी पर्यटकांना समुद्रात फिरण्यासाठी अशा स्पीड बोट भाड्याने देतात. आता या दुर्घटनेमागे बोट चालकाच्या निष्काळजीपणा होता की बोटीमध्ये क्षमतेपेक्षा जास्त लोकांना बसवले गेले होते, किंवा समुद्रात अचानक आलेल्या मोठ्या लाटांमुळे हा अपघात घडला, याचा खोल तपास सुरक्षा यंत्रणा करत आहे. परदेशात झालेल्या या एवढ्या मोठ्या दुर्घटनेमुळे भारतात राहणाऱ्या मृत आणि जखमी पर्यटकांच्या नातेवाईकांमध्ये प्रचंड चिंतेचं आणि भीतीचं वातावरण निर्माण झाले. या घटनेची माहिती मिळताच व्हिएतनाममधील भारतीय दूतावास लगेच ॲक्टिव्ह झाले आणि त्यांनी स्थानिक प्रशासनाशी थेट संपर्क साधलाय. मृत पावलेल्या 15 भारतीय नागरिकांची ओळख पटवण्याचे काम सध्या वेगाने सुरू आहे. तसेच जखमी झालेल्या इतर भारतीय पर्यटकांना रुग्णालयात सर्वोत्कृष्ट वैद्यकीय उपचार मिळावेत, यासाठी भारतीय अधिकारी स्वतः रुग्णालयात उपस्थित राहून लक्ष ठेवून आहेत. मृत पर्यटकांचे पार्थिव लवकरात लवकर आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून भारतात त्यांच्या मूळ गावी आणण्यासाठी केंद्र सरकारने परराष्ट्र मंत्रालय व्हिएतनामच्या सरकारच्या सातत्याने संपर्कात आहे. मित्रांनो, परदेशात किंवा आपल्या देशातही जेव्हा आपण समुद्राच्या ठिकाणी पर्यटनासाठी जातो, तेव्हा अनेकदा लहान सहान तांत्रिक गोष्टींकडे किंवा नियमांकडे दुर्लक्ष केले जाते, जे नंतर अशा एका मोठ्या अपघातांना कारणीभूत ठरतं. स्पीड बोट सफारी करताना लाईफ जॅकेट घालणे अनिवार्य आहे. बोटीची क्षमता तपासणे आणि हवामानाचा अंदाज घेऊनच समुद्रात उतरणे हे अत्यंत गरजेचे आहे. फू क्वॉक बेटावरील ही दुर्घटना केवळ एक अपघात नसून पर्यटकांच्या सुरक्षेबाबत अनेक मोठे प्रश्न उपस्थित करणारी ठरली आहे. या दुर्घटनेत जीव गमावलेल्या सर्व भारतीय पर्यटकांना आपण भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करूया आणि जखमी झालेले पर्यटक लवकरात लवकर बरे होऊन मायदेशी परतावेत, हीच प्रार्थना. तुम्हाला या संपूर्ण भीषण दुर्घटनेबद्दल काय वाटते? परदेशात जाताना पर्यटकांच्या सुरक्षेसाठी ट्रॅव्हल कंपन्यांनी आणखी कोणते कडक नियम पाळावेत? तुमचे विचार आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, जेणेकरून परदेशात पर्यटनाला जाताना इतर नागरिकांमध्येही सुरक्षेबाबत जनजागृती निर्माण होईल. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.